नमस्कार मंडळी, अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण इकडं आलो आहे वसई वेस्टला. तुम्ही आता बघितलंच असेल की आगमनाची सुरुवात झालेली आहे सगळ्या वसईच्या गणपतीची. काल दिवाणमानच्या राजाचं आगमन झालेलं आहे. आता आपलं वसईचा महाराजाच्या राजाचं आगमन होणार आहे. त्याची सगळे वाट बघत आहात. हा वसई वेस्टचा ब्रिज आपण उतरतोय, तिथूनच सुरुवात होणार आहे त्याच्या मिरवणुकीची. तर त्याच्यामुळे इकडे आलेलो आहे. मिरवणूक आगमन आपण शेवटपर्यंत शूट करणार आहे. तर चॅनलवर तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला दाखवतो तिकडे ते बघा, तिथे गाडी बिडी सगळं रेडी आहे. झूम करता तिथेच बघा, तुम्हाला गाडी वगैरे सगळं रेडी आहे. सगळ्या गणपतीची वाट बघत आहेत, पण बहुतेक अजून गणपती आला नाही आहे. त्याचं कारण असू शकतं ट्रॅफिक आणि रोडची अवस्था. आणि तो गणपती येतो परळ वर्कशॉपमधून, त्याच्यामुळे इथपर्यंत यायला त्याला 3 ते 4 तास लागतात ट्रॅफिकमधून रस्ते पार करत. त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये पहिल्या कुठल्या तरी गणपतीच्या आगमनाचा व्हिडिओ आपण शूट करतोय. तर आपल्याला परेल वर्कशॉपपर्यंत जायचा वेळ नाही आहे. आपण राहतो वसईमध्ये, त्याच्यामुळे आपण इथून सुरुवात करतो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. मित्रांनो, येऊन आपल्याला ऑलरेडी झालेला आहे 1 ते 1.5 तास. अजून आपण 1 तास झाला आहे. 1 तास झालेला आहे आपल्याला. नाही तर अजून वाट बघतोय. तर बघूया, थोडासा रेस्ट जागा मिळाली. तर थोडा पाऊस चालू झाला होता, बंद झाला आहे. 1 नंबर जबरदस्त जागा भेटली आहे, कारण इथे काहीच नाही आहे. तंबू काढलेला आहे, फक्त आम्ही काढलेला आहे. इथूनच आम्ही शूट करणार आहे. बसलोय, मी इथून हलणार नाही आता, आणि इथूनच आपण शूट करूया. ठीक आहे, अजून काय आता थोडासा अर्धा तास लागेल. ट्रॅफिक आहे, रस्ते खराब हालत आहे ना ती चुंबेश्वरी आहे आपल्या वसईच्या रस्त्याची हालत. 1 नंबर हालत आहे. ठीक आहे, असं ओवाळायचं मन करतं त्या खड्ड्यांना बघून. आरतीचं सगळे एकदम आतुरतेने वाट बघतायत. हे बघा इकडे अजून तरी क्राऊड झाला नाहीये जमा. सगळे आतुरतेने वाट बघतायत. सगळ्या म्हणजे लाईटच्या गाड्या, जनरेटर, ढोल ताशे पथक सगळे रेडी आहेत. फक्त डीजे आगमनाची वाट बघतोय. फक्त गणपतीची वाट बघतोय आपण. ठीक आहे, आता डायरेक्ट आल्यानंतर आपण जरा शूट करूया आता. ठीक आहे, चला व्हिडिओ पूर्ण बघा. गणपतीचे आगमन सुरू झालेले आहे. असे छोटे छोटे गणपती बघू शकता तुम्ही. सुंदर अशी मूर्ती चालली आहे मंडळी. गणपती बाप्पा मोरया. यावी लागेल, मागे खूप ट्रॅफिक झालेलं. आता जो आपण गणपती बाप्पा बघितला आहे तो आपला दिवाणमानचा गणपती बाप्पा आहे वसईमध्ये. तर आपल्या वसईच्या महाराजाचं आगमन अजून झालेलं नाही आहे. ठीक आहे, तो वसईचा देवबाप्पा म्हणून लिहिलेला आहे. तो दिवाणमानचा गणपती आहे. ठीक आहे, आता आगमन होईल, त्याच्या मागे मागेच आहे तो. तर बघूया, चला.
आगमन झालेलं नाही आहे. आता हा जेव्हा गणपती पुढे सरकेल तसा तो येणार, कारण का त्याची गर्दी खूप जास्त असणार आहे ट्रॅफिकमुळे. तो पूर्ण बघा व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. गर्दी बघा, वसईचा महाराजा बघण्यासाठी गर्दी बघा किती आहे. खूप छान शॉट मिळालेला आहे आपल्याला, 1 नंबर शॉट मिळालेला आहे आपल्याला, 1 नंबर. गर्दी बघा, गर्दी बघा किती आहे. वसईचा महाराजा आणि त्याचे भक्त हा देव फक्त भक्तांचा नाही तर श्रद्धा आणि प्रेमाने बनलेलं नातं. महाराजा आलाय म्हणजे घरातला बापच आहे, ज्याच्याकडे आपण आपल्या प्रत्येक दुःखाची कहाणी सांगतो. भक्तांच्या डोळ्यातला तो आनंद आणि मनातली याच, यातूनच घडतं असं जे काळ आणि अंतर घडवून टाकतं. कारण वसईचा महाराजा फक्त सिंहासनावर नसतो, तो प्रत्येक भक्ताच्या हृदयात सदैव विराजमान असतो. आता महाराजा तुम्ही आपल्या गावी परत जाणार आणि आम्हाला पुन्हा 1 वर्ष तुमच्या शिवाय जगावं लागेल. जड अंतकरणाने तुम्हाला निरोप द्यावा लागतो, पण शेवटच्या वेळी एकदा तरी तुमच्या दिव्य हातांनी आमच्या सगळ्यांची नजर काढा राजा. कारण हीच ओढ,
हीच आस आम्हाला पुढच्या वर्षापर्यंत जिवंत ठेवते. नमस्कार मंडळी, कशी वाटली गर्दी आपली? वसई महाराजाचं आगमन झालेलं आहे. एक नंबर आपला गर्दी वाटली. मला तर खूप मजा आली. मी आज फर्स्ट टाइमच केलेला आहे ॲक्च्युली. आणि आपली आरती कशी वाटली महाराजाची आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. बाकी आहे गर्दी बघा, गर्दी दाखवतो मी गर्दी तुम्हाला. दाखवा बघा गर्दी बघा. गणपती गेलाय पुढे. चला पटापट जाऊया आपण. अजून 2-3 शॉर्ट्स घेऊया आपण छान छान बघूया. चला आपण आता 3 गणपतीचे आगमन पाहिलेले आहे. बरोबर आहे. ते तुम्हाला दिसले असतील. वसईमध्ये 3 वसई दिवाण माणसं बघितला. अश्विन नगर आणि महाराजा. अश्विन नगरचं जे ढोल ताशा पथक होतं राजाधिराजचं सुपर, खूप छान. आरती पण छान केली त्या लोकांनी. कान सुन्न झाले ताशाच्या आवाज. खूप छान होतं ताशा. आणि आपला वसईचा महाराजा तुम्ही तर बघितलाच असेल. खूप छान शॉट घेता आलेत आपल्या या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये. स्टेबिलिटी चांगली असल्यामुळे खूप छान छान शॉट आलेत आणि एकदम क्लिअर. कुठेच फुटेज हे होत नाही, ब्लर किंवा फाटत नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल. तर या गणपतीचं आगमन आपण पूर्ण एंडपर्यंत शूट नाही केलेलं आहे कारण की पुढे खूप गर्दी झालेली आहे, खूप ट्रॅफिक झालेलं आहे. गणपती बसतो ना ती खूप छोटी गल्ली आहे. त्यामुळे आपण म्हणून गणपतीच्या आकाराचीच गल्ली आहे. म्हणजे फक्त गणपतीच आहे. आता वाजले आहेत 10 वाजले आहेत. आपण आलो होतो 6 वाजता. 4 तास आपल्याला स्पेंड केले आपण. 4 तास स्पेंड करून गर्दीमध्ये हा पण छोटासा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे आगमनचा. त्याच्यापुढे गणपतीची स्थापना झाल्यानंतर जे सगळे बसायच्या गणपतीचा एक व्हिडिओ होणार. पण त्याच्यानंतर अनंत चतुर्थी दिवशी एक सरप्राईज आहे. एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आम्ही. ते तुम्हाला आम्ही सांगू नंतरच. ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू अशाच भन्नाट नवीन ब्लॉगमध्ये. चला.